आवाज येतोय का सगळ्यांना? इतिहास दुसरा चॅप्टर आहे, इतिहास लेखन भारतीय परंपरा. पहिल्यांदा हे समजून घ्यायचे, हे बघणाऱ्या बरं का. सौगडा येथील ताम्रपट. तर हा ताम्रपट सौगडा जिल्हा गोरखपूर येथे सापडला होता बरं का. हा ताम्रपट मौर्य काळातील होता. कोणत्या काळातील होता? एक सेकंड. आणि ताम्रपटावर जो लेख होता तो ब्राह्मी लिपीत होता. लेखाची सुरुवातीत जी चिन्हे आहेत त्यातील परासहित असलेले वृक्ष तसेच पर्वत एकावर एक असलेले 3 कमान ही चिन्हे प्राचीन आहेत. ज्ञानांमध्ये आढळतात. 4 खांबावर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणाऱ्या चिन्हे कोठारघरांचे निदर्शक असावेत असे अभ्यासकांचे मत आहे. या कोठार घरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश त्या लेखात दिलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भातील हा आदेश असावा असे मानले जाते. तर हा आहे तो लेख, सौगडा येथे सापडलेला ताम्रपट. हा सेम ताम्रपट आपण मागच्या तारखेत पण बघितलेला आहे. ओके, तर धड्याची सुरुवात होणार आहे. टोटल 2 मुद्दे फक्त या धड्यात. पहिल्यांदा आहे भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल आणि दुसरा आहे भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली. तर पहिला बघणार आहे आपण भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल. इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठात करून घेतलेली म्हणजे ओके. इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची आपण पहिल्या पाठात ओळख करून घेतलेली आहे. या पाठात आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल माहिती घेणार आहे. प्राचीन काळातील इतिहास लेखन म्हणजेच प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैव परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखन कला इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्रापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते. परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश मिळाले नाही. भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपात आहे. त्यांची मूळ सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून होते. सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभावर कोरलेले आहेत. इसवी सनाच्या 1ल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट इत्यादींवर कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. यांमधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. त्याचबरोबर या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राजाचा काळ, वंशावळ आणि राज्यविस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था इत्यादींची माहिती मिळते. महत्त्वाच्या राजकीय घडामोडी कळतात. यामुळे तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यांसारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळते. त्याचबरोबर प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्य, पुराण, जैन आणि बौद्ध ग्रंथ, धर्मग्रंथाखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य तसेच प्रवाशांच्या प्रवास वर्णने ही इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने मानली जातात. प्रश्न येऊ शकतो, इतिहास लेखनाची महत्त्वाची साहित्य कोणती? तर आहे प्राचीन भारतीय इतिहासामध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्ये, पुराणे, जैन आणि बौद्ध ग्रंथ, धर्मग्रंथाखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य तसेच परकीय प्रवाशांनी प्रवास वर्णने इतिहास लेखनाची महत्त्वाचे साहित्य मानली जातात. प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराण्यांची इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहे. इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित्र हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे.
त्यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेले आहे. आता मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन बघायचे आपल्याला. इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्लन यांनी लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. इतिहास लेखन शास्त्र शुद्ध कसे असावे त्याच्या आधुनिक कल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. त्यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वस्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास आपण करून हा ग्रंथ रचला, असा उल्लेख कल्लनाने केला आहे. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये झियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. तर हा प्रश्न आहे बरं का. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये झियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. तारीख-ई-फिरोजशाही या त्याच्या ग्रंथात त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. त्याच्या मते इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राजकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही, तर त्यांच्या दोषांचे आणि चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचनही त्याने करायला हवे. एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा. बर्नीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली. यानंतर आहे मुघल बादशहांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राजकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्याखेरीज त्यांच्या वर्णनात समर्पक पद्य, उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धतही सुरू झालेली दिसते. मुघल साम्राज्याच्या संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र तुझक-ई-बाबरी मध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने आहे. त्याच्या बरोबरीने त्यांनी प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णने आहे. तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज आणि वनस्पतींची यांची बारकाईने केलेले निरीक्षण यांचा समावेश आहे त्यामध्ये. त्यानंतर परत इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल याने लिहिलेला अकबरनामा अबुल फजलनी कोणता ग्रंथ लिहिला तर अकबरनामा. अबुल फजलने कोणता ग्रंथ लिहिला अकबरनामा. या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. अधिकृत नोंदींच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितीचे विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रह विरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते. बकर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीचे लेखन आपणास बखरीत विचारायला येते. हा प्रश्न परीक्षेला आला होता. बखर म्हणजे काय? तर बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे आणि शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी आणि लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांविषयीची जी माहिती आपल्याला मिळते ते विखरीत वाचायला मिळते. तर असं एवढं उत्तर आहे बखर म्हणजे. मराठी भाषेत विविध प्रकारचे बखरी उपलब्ध आहेत. यांतील एक महत्त्वाची बखर म्हणजे सभासद बखर होय. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून मिळते. आता भाऊसाहेबांची बखर, या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. याच विषयावर आधारित पानिपतची बखर अशी स्वतंत्र बखर आहे. होळकरांची कैफियत, या बखरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते. बखरींचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक प्रसंग, वर्णनात्मक आणि पंथी वेगळा शब्द आहे. आणि आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतिकपर असे प्रकार आहेत. त्यानंतर आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहासकाळ बघणार आपण.
20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासात सुरुवात झाली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कोण होते? अलेक्झांडर कॅनिंगहॅमच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले. तर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक कोण होते? अलेक्झांडर कनिंगहॅमच्या. ओके, अलेक्झांडर कनिंगहॅम. ओके, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक कोण आहे? अलेक्झांडर कनिंगहॅम. त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले. पुढे जॉन मार्शल याच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्रापर्यंत किंवा त्यातूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर जेम्स मिल आहे, अलेक्झांडर कनिंगहॅम फोटो दिला याकडे, परत जॉन मार्शल आहे, हे सिद्ध झाले. आता काय बघणार पुढं? भारतात झालेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केले. त्यांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव असलेला दिसतो. तर जेम्स मिल यांनी लिहिलेल्या द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले. ब्रिटिश इतिहासकारांनी भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ होता. तर ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासात कोणता ग्रंथ लिहिला होता? पहिल्यांदा द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया. ओके, या ग्रंथाचे किती 3 खंड झाले? किती? 1817 साली. त्याच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूसंबंधीचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला दिसतो. तर सन 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्टरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. हा योग्य जोडे लावामध्ये येतो. 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्टरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर 1819 ते 1827 होते. 1819 ते 1827 पर्यंत हे मुंबईचे गव्हर्नर होते. ओके, तर भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ब्रँटग याचे नाव महत्त्वाचे आहे. त्याने ए हिस्टरी ऑफ द मराठा हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे 3 खंड आहेत. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखनाची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रँड डफ याच्या लेखनातही उमटलेली दिसते. अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल टॉड सारख्या अधिकाऱ्याच्या लेखनात आढळते. आता विल्सने हंटर यांनी हिंदुस्थानच्या द्विखंडात्मक इतिहास लिहिला. त्यामध्ये त्याचे निपक्षपाती वृत्त दिसते. डफ याच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि विक राजवडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिले. त्यानंतर आहे तर दुसरा मुद्दा पुढचा आहे भारतीय इतिहास लेखन आणि विविध तात्विक प्रणाली. तर यामध्ये काय काय आपण बघून घ्या. पहिल्यांदा आहे वसाहतवादी इतिहास लेखन. काय बघायची? भारतीय इतिहासाच्या अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्म प्रसारकांचा अंतर्भाव होतो. भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे. या पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्यांच्यामधील काहींच्या लेखनात स्पष्टपणे उमटलेले दिसते. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांच्या इतिहास लेखनाचा वापर केला गेला. तर 1922 ते 1937 दरम्यान प्रसिद्ध झालेले केम्ब्रिज ऑफ हिस्टरी ऑफ इंडिया. तर 1937 दरम्यान कोणता ग्रंथ प्रसिद्ध झाला? केम्ब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया. या ग्रंथाचे 5 खंड होते. ते वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण आहे. तर वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण काय आहे? केम्ब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड आहेत. यानंतर आहे प्राच्यवादी इतिहास लेखन. म्हणजे काय बघायचं आपल्याला? युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश याबद्दलच्या कुतूहल
जागरूक झालेले होते. त्याबद्दल आदर कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते. यांना प्राच्यवादी म्हटले जाते. प्राच्यवादी अभ्यासकांना संस्कृत आणि युरोपीय भाषांमध्ये साधर्म्याचा अभ्यास केला. वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता. त्यातून या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा होती अशी कल्पना मांडली गेली. आता 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. तर एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली? सर विल्यम्स जोन्स यांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. केव्हा? तर 1784 मध्ये. आणि कुठे? तर कोलकाता. ओके. यानंतर आहे त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास याचा अभ्यासास चालना मिळाली. प्राच्यवादी इतिहासकांमध्ये फ्रेडरिक मॅक्स म्युलर या जर्मन अभ्यासकाचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. त्याच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो युरोपीय भाषा गटातील अतिप्राचीन शाखा होती. संस्कृत साहित्यात त्याला विशेष रस होता. त्याने हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा त्याने जर्मन भाषेत अनुवाद कोणी केला? तर संस्कृत भाषेत कोणी अनुवाद केला? तर फ्रेडरिक मॅक्स म्युलर. ओके. द सिक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केले. किती खंड संपादित केले? 50. द सिक्रेट बुक्स ऑफ द हिस्टरी या नावाने 50 खंड त्याने संपादित केले. त्याने ऋग्वेदाचे संकलन करण्याचे काम केले. ते 6 खंडामध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्याने ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद केला होता. आता अलीकडच्या काळात प्राच्य विद्यावंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सेड या विद्वानाने केले. आता त्यानंतर आहे राष्ट्रवादी इतिहासलेखन म्हणजे काय हे बघायचे आपल्याला. आता 19व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांचा आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो. त्यांच्या लेखनात राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. यानंतर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विच्छूशास्त्री चिपळूणकर त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली. आणि ब्रिटिश इतिहासकारांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वउदूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला. अशा प्रकारे राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्ण काळ शोधण्याचा प्रयत्न केला. असे करत असताना प्रसंगी ऐतिहासिक वास्तवाचे चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केले गेले. असंच आक्षेपही यांच्यावर घेतला जातो. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर आणि त्यानंतर विनायक दामोदर सावरकर, त्यानंतर राजेंद्रराज मिश्र, रमेशचंद्र मुजुमदार, त्यानंतर काशीप्रसाद जयस्वाल, त्यानंतर राधाकुमुद मुखर्जी, त्यानंतर भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी, अनंत सदाशिव आळतेकर ही काही राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे उदाहरणादाखल देता येते. यानंतर खाली माहीत आहे का तुम्हाला नंतर घेऊ. तत्पूर्वी काय इतिहास लेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंडे त्यांनी संपादित केले. त्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन, केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरांसाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्ध यांच्याच हकीकती नव्हे असे त्यांचे मत होते. त्यानंतर असल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. यानंतर भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे विदा सावरकर लिहिलेले द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 चे स्वातंत्र्य समर या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे.
राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्याला चालना मिळाली. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. त्यानंतर आहे स्वातंत्र्य काळातील इतिहास लेखन. एकीकडे राजघराण्यांच्या इतिहासावर भर देण्यात इतिहास लेखन केले जात असतानाच सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक इतिहासही लिहिण्यास सुरुवात झाली. स्वातंत्र्योत्तर काळात समाज, विज्ञान आणि अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासण्यासाठी आवश्यकता विचारवंतांना वाटू लागली. या काळातील इतिहास लेखनात प्रामुख्याने 3 नवे वैचारिक प्रवाह आढळतात. पहिला म्हणजे मार्क्सवादी इतिहास, आणि दुसरा आहे वंचितांचा म्हणजे इतिहास, आणि तिसरा आहे स्त्रीवादी इतिहास. तर मार्क्सवादी इतिहास म्हणजे काय बघायचे आपल्याला. मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र होते. मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र काय होते असा प्रश्न येऊ शकतो. मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो, म्हणजे प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे म्हणजे याची तपासणी करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र होते. त्यानंतर आहे मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावीरीतीने करणाऱ्या इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी आणि कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा त्यामध्ये कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचे योगदान महत्त्वाचे आहे. डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. त्यांचे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्केवरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे. त्यानंतर वंचितांचा इतिहास म्हणजे ऑल्टर वंचित समूहांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतूनच झाली असे मानता येईल. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना मांडण्यामध्ये अँटोनिओ ग्रामची या इटालियन तत्त्वज्ञानी स्थान महत्त्वाचे आहे. वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा हे एक महत्त्वाचे साधन मानले गेले आहे. वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाचे विचारसारणी म्हणून स्थान मिळवून देण्यात महत्त्वाचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकारांनी केले. परंतु त्यापूर्वीच भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून मांडलेला दिसतो. त्यानंतर महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकातून शूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र व अतिशूद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे लक्ष वेधले. त्यानंतर भारताच्या संस्कृतीचा आणि राजकीय घडणीत दलित वर्गाचा मोठा वाटा आहे. भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केले. त्यांनी केलेल्या विपुल लेखनापैकी हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येईल. यानंतर आहे स्त्रीवादी इतिहास. भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीस प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची गुलामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिला होता. त्यावर अधिक प्रकाश टाकणे हे स्त्रीवादी इतिहासकारांपुढे पहिले आव्हान होते. तसेच स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचे संशोधन आणि संकलन करणे आवश्यक होते. इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्याने होणे आवश्यक होते. आता त्यानंतर 19व्या शतकातील स्त्रियांविषयक लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी आहे.
त्यांनी पुरुषप्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्था यांना विरोध करणारे लेखन केले. सन 1882 मध्ये प्रसिद्ध झाले स्त्री पुरुष तुलना हे त्यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. तर सन 1888 मध्ये पंडित रमाबाई यांचे द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झाले. यानंतर स्वातंत्र्य काळात झालेले लेखन स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारा वागणूक, त्यांचा राजकीय समतेचा हक्क यांसारख्या विषयांवर केंद्रित झालेले दिसते. आता अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या स्त्रीवादी लेखनात मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स, त्यानंतर फेमिनिस्ट इसेज एक सेकंड तरी 2 पुस्तके क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स आणि फेमिनिस्ट इसेज इन सोशल हिस्टरी या पुस्तकात उल्लेख करता येईल. त्यात महाराष्ट्रातील पंडित रमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रमाबाई यांसारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहे. यानंतर महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात लेखन केले गेले. त्यामध्ये शर्मिला रेगे यांचे लेखन महत्त्वाचे आहे. त्यानंतर रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, त्यानंतर रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधाचे संकलन आहे. विशिष्ट विचारप्रणालीचा आश्रय न घेता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये जर सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन आणि रिया सत्कार, गोस सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेवजलकर यांचा नामोल्लेख करावा लागतो. यानंतर अलीकडच्या काळात य.दी. फडके, रामचंद्र गुहा इत्यादी संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे आणि भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयाला आलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळींचा प्रभाव होता. त्याच्याबरोबरीने भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली दिसते. यानंतर आहे माहिती आहे का तुम्हाला, प्रत्येक पेजवरचं बघायचं आपल्याला. यानंतर आहे गोविंद संग्राम सरदेसाई यांनी मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहास लेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली. त्यांचे हे कार्य इतके लोकप्रिय झाले की समाज त्यांना रियासतकार या नावाने ओळखू लागला. त्यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडात प्रकाशित केला आहे. आपले ह्या पेजवरती झाले. आता आपले 2 पेजेस राहिले. द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथात न्यामदेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडली. मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वणवा नसून त्याची सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रांतही तयारी बराच काळ महाराष्ट्रात चालू होती, हेच यांनी प्रतिपादन केले. त्यानंतर माहिती आहे तुम्हाला, इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी वि.क. राजबडे यांनी पुण्यात 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधन मंडळ स्थापन केले. मानवी इतिहास काल व स्थळ यांनी बद्ध झालेले आहे. कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हटले म्हणजे त्या प्रसंगाचा परिष्कार विशिष्ट कालावर व विशिष्ट स्थळावर पसरवून दाखवला पाहिजे. काल, स्थळ व व्यक्ती या तिघांची जी संगड तिला प्रसंग व ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देता येते. अंतिम चित्रण या ग्रंथातून घेतलेलं आहे एवढं, आणि वि.क. राजबडे यांनी लिहिलेलं आहे एवढं. आता ह्या पेजवरचं घ्यायचं आपल्याला. अल्बेरुनीने विविध ज्ञानशाखांमध्ये भारतीयांनी केलेले कामगिरी आणि भारताचे समाज जीवन यासंबंधीची माहिती अरेबिक भाषेमध्ये लिहून ठेवली. पुढील काळात अनेक परदेशी इतिहासकारांनी भारताविषयी माहिती देणारे ग्रंथ लिहिले. त्यातील हसन निजामी लिखित ताजुल मासीर, मिन्हाज-ई सिराज लिखित तबाकत-ई नासिरी, अमीर खुसरो याचे विपुल लेखन तुझुक-ई-बा तिसरी तुमुरी, यानंतर तुमरलंग यांचे आत्मचरित्र
याव्हा बिन अहमद सरहिंदी लिखित साहित्य. यानंतर आहे लिखित तारीख ई मुबारकशाही यांसारखे ग्रंथ महत्त्वाचे आहे. त्यांच्या लेखनातून आपल्याला भारतातील मध्ययुगीन कालखंडासंबंधीची महत्त्वाची माहिती मिळते. परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेले वृत्तांत ही भारताच्या इतिहासाची महत्त्वाची साधने आहेत. आता इब्न बतुता, इल्बुक इजाक, मार्को पोलो आणि निकोलो कॉन्ती आणि बार्बोसा आणि डॉमिंगो स्पेसिएत यांतील होत. त्यांच्या लेखनातून मध्ययुगीन भारतासंबंधीची ऐतिहासिक माहिती मिळते. ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना आणि काबी खान आणि निकोलाय मनुची हे बादशाह औरंगजेबाच्या काळातील इतिहासकार होते आणि मुघल काळातील इतिहास समजून घेण्यासाठी त्यांचे लेखन अत्यंत महत्त्वाचे आहे. ओके, तर आपलं लास्ट पेज. तर सौगड ताम्रपट्टाबद्दल आपण पहिल्यांदाच बघून घेतलेलं आहे. तर आपला हा धडा झालेला आहे. धड्यावरचं स्पष्टीकरण, त्यानंतर याची स्वाध्याय